झालं बरं का आमचंही धोंडे जेवण. आदल्या दिवशीच रात्री मी घरी थांबले होते, कारण की दीदी होती आणि त्याच्यामुळे मुलांना सोबत खेळायला फार आवडतं. आईने इथे मस्त असे गरम गरम अनारसे करायला घेतले होते आणि आईच्या हातची गरम पुरणपोळी आणि मस्त रस, ह्यापेक्षा दुसरं काय हवं आहे. तर धोंडे जेवण आजकाल सगळीकडे सगळ्यांचे रील्स, फोटोशूट, स्टोरी, स्टेटस सगळीकडे धोंडे जेवण दिसतंय. अधिक मास चालू झाल्यापासून इंस्टाग्रामवरती जणू काही की काहीतरी फुलांचा वर्षावच होतोय, असं सगळ्यांनी डेकोरेटर लावून अक्षरशः छान असं सुंदर असं धोंडे जेवणाचं कार्यक्रम सगळ्यांचे दिसत आहेत. तर आमचं देखील छान असं झालं, शॉर्ट बट स्वीट. पण मुलं असल्यामुळे आम्ही काही फार तो रांगोळीचा पसारा काही करू शकलो नाही, फुलांचाही पसारा करू शकलो नाही. पण जे काही झालं ते छोटं आणि शॉर्ट बट स्वीट, म्हणजे आवरायलाही सोपं आणि मुलं असल्यामुळं ते सगळं करायलाही सोपं. तर मस्त असं धोंडे जेवण केलं. आधी मी घरी आलेले होते, त्याच्यामुळे बाकी फक्त हेच येणार होते बाहेरून. तर मी आधी घरी आलेले होते, आवरावरी केली, सगळ्यांची छान तयारी झाली आणि त्यानंतर मला घराबाहेर काढलं आणि मग माझं औक्षण करून मला घरामध्ये बोलवलं. तर अधिक मासमध्ये असं म्हटलं जातं की लक्ष्मी आणि विष्णूंचा अवतार असतात, लेक आणि जावई. तर त्यामुळे हे अधिक मासामध्ये धोंडे जेवण केलं जातं. आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पुरणपोळी तर सगळ्यांकडे असतेच, पण धोंड्यामध्ये देखील वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर आमच्या इकडे तिखट मिठाचा धोंडा जो असतो तो जावयाच्या ताटामध्ये ठेवला जातो. तर माझ्या 2 बहिणींनी माझ्या देखील ताटामध्ये तो ठेवला होता आणि नेमका मी तो उघडून बघितला आणि ह्यांना तो क्लू लागला की याच्यामध्ये असं असं असतं म्हणून. पण त्यांना हा क्लू मी दिला, त्याच्यामुळे मी माझ्या 2 बहिणींचं भरपूर रागवणं खाल्लं, कारण की लग्नाच्या वेळेस देखील त्यांना शूज चोरण्याची संधी ही गमावली होती त्यांनी. आणि त्याच्यामुळे हे तरी त्यांना करून बघायचं होतं की धोंडे जेवणामध्ये जिजूंना तिखट मिठाचा धोंडा कसा लागतो आणि त्यांची काय रिॲक्शन असेल. पण हे काहीच बोलले नाही, पप्पा देखील हसले. बाकी आई आम्हाला दोघांना हळद कुंकू लावत होती, त्यामुळे आलोकनं देखील त्याचे पाय पुढे गेले. आता आम्ही दोघं लक्ष्मी आणि विष्णू म्हणल्यानंतर आलोक काय तर तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. तर असं छान असा धोंडे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. छान असं पुरणपोळीचं जेवण आम्ही सगळ्यांनी केलं. आणि धोंडे जेवणामध्ये पप्पांनी असं की परंपरा आहे त्यामुळे अंगठी दिली होती मला देखील. इथं छान असं गळ्यातलं देखील आईनं केलेलं होतं. आणि छान भरलेलं ताट जे असतं ते जावयाच्या डाव्या मांडीवरती ठेवलं जातं, अशी प्रथा आहे धोंडे जेवणामध्ये. हे सगळं झाल्याच्या नंतर छान छान असे फोटो काढले आणि त्यानंतर अधिक मासमध्ये आईची ओटी देखील भरली जाते. तर हे आम्ही यावेळेस मनावरती घेतलं. आम्ही तिघींनी मिळून छान आईसाठी साडी घेतली आणि ती देखील ओटी भरली. तर याचाच ब्लॉग मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तोपर्यंत बाय.